सुस्वागतम सुस्वागतम. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चला मग मित्रांनो, पाहूया टाकळ्याची भाजी कशी बनवायची ते. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे टाकळ्याचा पाला, चिरलेला कांदा, मुगाची डाळ, ओलं खोबरं, तेल, हिरव्या मिरच्या, मीठ, हळद आणि लसूण. सर्वप्रथम एका कढईत आपण तेल गरम करून घेऊया. आता आपण त्यात लसूण, हिरव्या मिरच्या आणि बारीक कापलेला कांदा टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घेऊया. हे आपल्याला कांदा लाल होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे. आपला कांदा थोडा लाल झाला आहे. आता आपण त्यात भिजवलेली मुगाची डाळ घेऊया. ही डाळ मी 2 ते 3 तास भिजवून घेतली आहे. तुम्ही मुगाच्या डाळीच्या ऐवजी चण्याची डाळ सुद्धा घेऊ शकता. डाळ आपल्या फोडणीत परतून झाल्यानंतर त्यात आपण टाकळ्याचा पाला घालून घेऊया. मी अगोदर थोडासा पाला घालून घेतला आहे आणि आता तो व्यवस्थित त्या फोडणीत मिक्स करत आहे. पहा, टाकळ्याचा पाला हळूहळू असं आपण फोडणीत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. ही पालेभाजी आहे त्यामुळे ती दिसताना खूप अशी दिसते, पण ती शिजल्यानंतर त्याचं प्रमाण कमी होतं, म्हणजेच भाजी आटते. त्यामुळे मी त्यात भाजी सगळी घालून घेतली आहे आणि 5 मिनिटं शिजवून घेत आहे, कारण की आपण त्यात मुगाची डाळ घातली आहे. पहा, भाजी व्यवस्थित अशी मी 5 मिनिटं वाफवून घेतली आणि वाफवून भाजीचं प्रमाण बघा किती कमी झालं आहे. आता आपण ह्यात मीठ आणि हळद टाकून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला मिठाचं व्यवस्थित असं प्रमाण कळेल. अगोदर जर आपण मीठ घातलं असतं तर भाजी आपल्याला खूप दिसते, त्यामुळे आपण त्यात जास्त मीठ घातलं असतं आणि भाजी आटून कमी झाल्यानंतर ती भाजी खारट झाली असती. मी 1 मिनिट झाकण लावून भाजी ठेवली आहे, म्हणजे व्यवस्थित असं भाजीला मीठ लागेल. पहा, आपली मुगाची डाळ किती मस्त शिजून झाली आहे आणि भाजी सुद्धा शिजली आहे. आता आपण त्यात मस्त किसलेलं ओलं खोबरं घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आपण जेव्हा पण पालेभाजी बनवतो, जितकं जास्त प्रमाणात ओलं खोबरं असतं, भाजीला खरंच खूप छान चव येते. भाजीत आता ओलं खोबरं मी मस्त मिक्स करून घेतलं आहे. भाजीला मस्त असा ओल्या खोबऱ्याचा फायनल टच देऊन झालेला आहे. आता आपली भाजी तयार आहे सर्व करायला. चला मग आपण भाजी सर्व करून घेऊया. आणि तयार आहे आपली टाकळ्याची भाजी. मस्त हेल्दी अशी आपली कोकणातली रानभाजी. नक्की करा आणि आम्हाला कळवा कशी झाली आहे ते.